मित्रांनो, मागच्या भागात तुम्ही पाहिले रवी तिथे शिवाघाटाच्या रस्त्यावर रुपालीचा कॉल येण्याची वाट पाहत होता. बराच वेळ झाला तरी रुपालीचा कॉल काही येत नाही. रुपालीचा कॉल न आल्याकारणाने रवी घाबरून जातो. तो रुपालीच्या मोबाईलवर कॉल करत असतो. तेव्हा रिंग जात होती, परंतु रुपाली कॉल रिसीव करत नाही. रुपाली कॉल उचलत नाही तेव्हा रवी घाबरून जातो. तेव्हा तो गाडीतून बाहेर उतरतो. गाडी लॉक करून तो रुपालीच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याने निघतो. आता पुढे. तेव्हाच रवीच्या मोबाईल फोनवरती रुपालीचा कॉल येतो. रवी वेळ न घालवता फोन उचलतो. हॅलो रुपाली, तू बरी आहेस ना? घरी पोहोचली आहेस का तू? तू एवढा वेळ का लावला फोन उचलण्यासाठी? तू बोलत का नाहीस? अरे रवी बाबू, तुमचे प्रश्न संपतील तेव्हाच तर मी बोलेल ना. अच्छा रुपाली, मला माफ कर. मला तुझी खूप काळजी वाटत होती, त्यामुळे सर्व प्रश्न मी एकत्र विचारले. रवी, मी बरी आहे. मोबाईल सायलेंट मोडवर होता, त्यामुळे मला कॉलची रिंग ऐकायला आली नाही. रवी, आता खूप रात्र झाली आहे, आता तू पण घरी जा. हो रुपाली, ठीक आहे, मी फोन ठेवतो. नेहमीप्रमाणे रवी निर्मलाबाई यांच्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर कजरीच्या रूममध्ये जातो. परंतु आज कजरी रवीची वाट न पाहता झोपली होती. रवी पण कजरीला झोपलेलं पाहून स्वतः पण झोपी जातो. दुसऱ्या दिवशी रात्री रवी कजरीजवळच राहतो. तेव्हा कजरी रवीला तिच्या जवळ पाहून आनंदी होते, परंतु रवी थोडा उदास दिसतो. त्याला असं उदास पाहून कजरी त्याला म्हणते, रवी, तू असं कसं करू शकतोस? तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आली आहे का? कजरी, तू जसं विचार करत आहेस तसे काही नाही. योग्य वेळी मी तुला सर्व काही सांगेल. माझ्यावर विश्वास ठेव कजरी. मी तुझ्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही. कजरी म्हणते, रवी, आता मला तुझी सोबत हवी आहे, परंतु आता मला तुझ्याजवळ आल्यानंतर अनोळखी असल्याची जाणीव होते. या अगोदर माझ्यासोबत असे कधीच झाले नाही. जर तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आली असेल तर मला सांग रवी, मी आनंदाने तुझ्या आयुष्यातून निघून जाईन. परंतु जाताना तिचे नाव मला जाणून घ्यायचे आहे, जिने या कजरीची जागा घेतली आहे. हे बघ कजरी, तू काहीही बोलू नकोस. रुपाली फक्त माझी चांगली मैत्रीण आहे, अजून काही नाही. रुपालीचे दुःख मला पाहावले जात नाही. का रवी, मैत्रिणीच्या दुःखामुळे एवढा उदास आहेस तू? फक्त मैत्रीण आहे की अजून काही? बस झालं कजरी, बस झालं. तू रुपालीबद्दल माहिती नसताना काहीही चुकीचं बोलू शकत नाहीस. का रवी, असं काय बोलले आहे मी ज्यामुळे तुला एवढं वाईट वाटलं? रवी कजरीवर राग काढत म्हणतो, तुला जाणून घ्यायचं आहे रुपालीबद्दल? तर ऐक, तिची दुःखद कथा मी तुला सांगतो. रवी कजरीला रुपालीची दुःखद कथा सांगत असतो. रुपालीची गोष्ट ऐकून कजरीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती रवीला म्हणते, परंतु रवी, तू तर मला अर्धवट गोष्ट सांगितली आहेस. पुढे काय झालं सांग. कजरी, या पुढची गोष्ट तर मला पण माहीत नाही. जेव्हा रुपाली मला पूर्ण गोष्ट सांगेल तेव्हा मी तुला नक्कीच सांगेन. रवी, मला माफ कर. कळत न कळत मी तुला खूप काही बोलले. मला अशा प्रकारे तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. रवी, मला पण तुझ्यासोबत येऊ दे ना. मला पण रुपालीला भेटायचे आहे. मला रुपालीला माझी बहीण समजून तिला सहकार्य करायचं आहे. नाही कजरी, आत्ताच नाही. योग्य वेळी मी तुला नक्कीच रुपालीसोबत भेट घालून देईल. कजरी, आता खूप रात्र झाली आहे, आता आपण झोपायला हवं. सकाळ होताच रवी कजरीला झोपलेलं पाहून तिला न सांगता निखिलचा पत्ता शोधण्यासाठी निघून जातो. निखिल आजकाल एका जागेवर स्थितच नसतो, परंतु निखिल जिथे असेल असे ठिकाण रवीला सापडतच नाही. रवी विचार करतो, आता मला माझ्या पद्धतीने त्याचा पत्ता काढावा लागेल. तेव्हा कुठे मला निखिलचा खास जागांची माहिती मिळेल जिथे तो एकटा राहत असेल. संध्याकाळची रात्र झाली होती. आज रुपाली पण रवीची वाट पाहत होती. थोड्या वेळानंतर रुपालीच्या घराचा दरवाजा ठोठावला. रुपाली दरवाजा उघडते. ये रवी, आत ये. मी तुझीच वाट पाहत होते. तू ठीक आहेस ना रुपाली? आणि राजवीर कसा आहे? हो रवी, मी आणि राजवीर दोघंही बरे आहोत. तू सांग, निखिलबद्दल तुला काही समजले का? काही खास समजले नाही रुपा, पण लवकरच समजेल. आज मला तू त्यापुढे तुझ्यासोबत काय झालं ते सांग. रुपाली म्हणते, रवी, तुला माझ्या आयुष्याची गोष्ट ऐकायची आहे का? हो रुपाली, तुझी गोष्ट कजरीला पण ऐकायची आहे. कजरी? कजरी कोण आहे रवी? माझ्या एकटेपणाची सोबती. जेव्हा पण मी एकटा पडतो तेव्हा कजरी मला सांभाळून घेते. कजरी मनाने खूप चांगली आहे. तिला तुझ्याशी भेटायचे आहे, परंतु मी तिला सांगितले, आत्ताच नाही, योग्य वेळ आल्यानंतर. मला पण भेटायचं आहे रवी कजरी दिदीला.
रुपाली रवीला गोष्ट सांगायला सुरुवात करते. रवी, निखिलची पत्नी जेनीने मला एका रूममध्ये नेऊन बसवले. तेव्हा संध्याकाळ झाली होती. मला तर शुद्धच राहिली नव्हती. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. रवी, मी निखिलबद्दल विचार करत होते. निखिलने माझ्यासोबत असे का केले असेल? मी विचार करत करत कधी झोपी गेले ते मलाच समजले नाही. रात्रीचे 11 वाजले होते. तेव्हा मला अचानक जाग आली. तेव्हा माझ्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती होता. मी विचार केला, हे सर्व काय होत आहे माझ्यासोबत? तेव्हाच तो अनोळखी व्यक्ती माझ्याकडे एक टक लावून पाहू लागला. रवी, मला आज पण तो दिवस आठवत आहे. त्याचे ते भयंकर डोळे, त्याचे विचित्र हसणे. मला असे वाटत होते जसे मला अंमली पदार्थ दिले गेले आहे. तेव्हा मी बेशुद्ध पडले. त्यानंतर मला माहिती नाही त्या क्रूर व्यक्तीने माझ्यासोबत काय केलं. जेव्हा मला जाग आली तेव्हा निखिल माझ्याजवळ आला आणि तो मला म्हणाला, हे रडणे अगोदर बंद कर. आनंदाने जे काही होत आहे त्याचा स्वीकार कर आणि आरामात जीवन जग माझ्या पैशाने. आणि नेहमी तू सजून तयार होऊन बसत जा. अशा अवस्थेत तू अजिबात चांगली दिसत नाहीस. तो निखिल मला त्याच्या खोलीत बाहेरून लॉक करून तेव्हा निघून गेला. मी फक्त रडतच होते. थोड्या वेळानंतर निखिलची पत्नी जेनी रूममध्ये आली. माझ्यासाठी नवीन कपडे आणि ब्रेकफास्ट घेऊन जेनी माझ्याकडे पाहून रडत होती. माझ्या सुंदर चेहऱ्यावरील जखमा तिला स्पष्ट दिसत होत्या. तेव्हा ती मला म्हणाली, दीदी, तुम्ही खूपच सुंदर दिसतात, परंतु तुझ्या या सुंदरतेसोबत या राक्षसाने किती कठोर वर्तन केले आहे. माझे ऐक दीदी, मी तुझे दुःख समजू शकते. माझ्या पतीच्या या कृत्यावर मी आवाज उचलू शकत नाही. मला पण तो मारून टाकेल, जसे अगोदर त्याने त्याच्या कित्येक पत्नींना मारले आहे. परंतु तरीही तो निर्दोष आहे असं समजून मुक्त फिरत असतो. त्याची ओळख खूप वरपर्यंत आहे. पैसे असल्यामुळे तो प्रत्येकाला त्याच्या पैशाचा माज दाखवत असतो आणि प्रत्येकाला तो विकत घेतो. मी जेनीचे बोलणे ऐकून आता जास्तच रडत होते. जेनीने मला मिठी मारत समजावण्याचा खूप प्रयत्न केला की मी निखिलचे म्हणणे ऐकावे, नाहीतर ते माझ्यासोबत खूप वाईट कृत्य करेल. मी जेनीचे बोलणे ऐकून खूप घाबरले होते आणि तिथून पळून जाण्याचा मी विचार करत होते. मी जेनीला पण म्हणाले, तू पण इथून पळून जा. तेव्हा जेनी म्हणाली, रुपाली, इथून पळून जाणे सोपं आहे, परंतु त्या निखिलपासून लपून राहणे खूप कठीण आहे. निखिलची ओळख खूप दूरपर्यंत आहे. नंतर तू पकडली गेलीस तेव्हा निखिल तुझ्यासोबत गैरवर्तन करेल. जर तुला इथून पळून जायचंच असेल तर मी तुझी मदत करते, परंतु त्या अगोदर तू मला एक वचन दे, तेव्हाच मी तुला इथून पळून जाण्यासाठी मदत करेल. नंतर मी जेनी दीदीला म्हणाले, जेनी दीदी, तुम्ही बोला, तुम्ही जे काही मला सांगाल ते मी करायला तयार आहे, परंतु मला इथे राहायचे नाही. मला इथून बाहेर पडायचे आहे. जेनी दीदी, माझा इथे श्वास गुदमरत आहे. एक क्षण पण इथे राहणे मला मरणापेक्षा घातक वाटत आहे. हो रुपाली, मला माहिती आहे इथे राहणे तुझ्यासाठी कठीण आहे, परंतु योग्य वेळ पाहून मी तुला नक्कीच इथून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. रुपाली, तू मला वचन दे, तू इथून खूप दूर निघून जाशील, एखाद्या अनोळखी शहरात जिथे निखिल पोहोचू शकणार नाही. आणि नेहमी तू तुझा चेहरा दुपट्ट्याने झाकून ठेव, कारण रुपाली, तुझ्या सुंदर चेहऱ्यावर कधीच निखिलच्या माणसांची वाईट नजर जाऊ नये आणि तू आनंदात आयुष्य जगशील. हो जेनी दीदी, मी नेहमी माझा चेहरा दुपट्ट्याने झाकूनच ठेवेन आणि इथून खूप दूर निघून जाईन. नंतर जेनी दीदी मला समजावून सांगत होती, अगोदर तू फ्रेश होऊन नाश्ता करून घे. पळून जाण्यासाठी तुझ्या शरीरात ताकद असायला हवी. तू खूपच अशक्त झाली आहेस. या सर्व गोष्टी समजावून जेनी दीदी मला म्हणाली, ठीक आहे रुपाली, आता मी निघते. जास्त वेळ मी इथे बसून राहिले तर निखिलला माझ्यावरती संशय येईल. त्यानंतर मला तुझ्याशी बोलणे भेटणे अवघड होईल. एवढं बोलून जेनी दीदी माझ्या खोलीतून बाहेर निघून गेली. जेनी दीदीचे म्हणणे ऐकून मी फ्रेश होऊन नाश्ता केला आणि माझ्या खोलीत मी गप्प बसले होते. नंतर रात्री माझ्या खोलीत निखिल आला आणि मला म्हणाला, चल ठीक आहे, तू माझे म्हणणे ऐकले आहेस. जेनीने मला तुझ्याबद्दल सांगितले. रुपाली, तू खूप लकी आहेस. तुला माहिती आहे का, तुझ्यामुळे मला 30 करोडचा नफा झाला आहे. फक्त तुझ्यामुळे. ते काल जे सेट आले होते ना, त्याने माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट डील साईन केला आहे
आणि त्याला आज परत तुला भेटायचं आहे. त्यामुळे तू तयार होऊन बस. त्या सेटला तू नाराज होऊ देऊ नकोस. मी निखिलच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही. थोड्या वेळानंतर तो खोलीतून बाहेर निघून गेला. जेनी दीदी रात्री माझ्यासाठी जेवण घेऊन खोलीत आल्या आणि त्यांनी मला एक अंमली पदार्थ असलेली गोळी आणून दिली आणि मला म्हणाल्या, तू आता त्या सेटसोबत चांगलं वाग आणि संधी पाहून त्यांच्या शरबतमध्ये ही गोळी टाक. त्यामुळे तो रात्रभर बेशुद्ध राहील. त्यानंतर तू इथून पळून जा. तेव्हा मी जेनी दीदीला विचारले, हे कसे शक्य आहे? रात्रीच्या वेळी घरातील सर्व दरवाजे लॉक असतात. तेव्हा जेनी दीदी म्हणाली, त्याची तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर मी तुला घरांच्या लॉकची चावी देईन आणि काही पैसे देईन. त्यानंतर तू पळून जा. परंतु जेनी दीदी, जेव्हा निखिलला समजेल तुम्ही माझी पळून जाण्यासाठी मदत केली, तेव्हा तो तुमच्यासोबत चुकीचे गैरवर्तन करेल. तेव्हा जेनी दीदीने मला मिठी मारली आणि म्हणाली, माझी काळजी तू करू नकोस रुपाली. मी सर्व काही सांभाळून घेईन. मी त्याचा मार पण सहन करेल. परंतु त्या त्रासात पण मला आनंद झालेला असेल. मी तुझी मदत केली आहे आणि एका स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. त्यानंतर जेनी दीदी माझ्या खोलीतून निघून गेली. काही वेळानंतर काही पैशांचे बंडल आणि एक अंमली पदार्थ असलेली गोळी तिने मला आणून दिली आणि मला म्हणाली, हे व्यवस्थित सांभाळून ठेव. मी जेनी दीदीने दिलेले पैसे व्यवस्थित सांभाळून ठेवले. नंतर थोड्या वेळानंतर तो सेट आला. त्याचे म्हणणे मी ऐकत होते आणि योग्य वेळ पाहून मी त्या सेटला ती अंमली पदार्थ असलेली गोळी शरबतमध्ये टाकून दिली. त्यानंतर अर्ध्या तासाने तो सेट बेशुद्ध झाला होता. मी ते पैसे व्यवस्थित सांभाळून घेतले आणि निखिलच्या घराची चावीने लॉक उघडून मी बाहेर आले. त्यानंतर माझ्या चेहऱ्याला मी दुपट्ट्याने बांधून इथे दमनपूर या गावात निघून आले. त्यावेळी इथे मला प्रत्येकाने आपल्या घरात राहण्यासाठी नकार दिला. त्यानंतर मी त्यांना खोटी गोष्ट सांगितली. माझे पती तुरुंगात आहेत आणि माझे त्यांच्याशिवाय या जगात कोणीच नाही. तेव्हा एका काकूने मला या चाळीत राहायला जागा दिली. त्यानंतर काही महिन्यांनी मला समजले मी गरोदर आहे. 9 महिन्यानंतर राजवीरचा जन्म झाला आणि माझ्या आयुष्यात आनंदाची अनुभूती आली. राजवीरच्या जन्मानंतर मी त्या वाईट घटना विसरण्याचा प्रयत्न करत होते आणि नवीन आयुष्य जगत होते. मी अजून पण माझा चेहरा झाकून घराबाहेर पडायचे, कारण परत मला दुसऱ्या निखिलच्या समोर जावे लागू नये. रवी, येथे दमनपूरमध्ये तुझ्या व्यतिरिक्त माझा चेहरा इतर कोणीही पाहिलेला नाही. रुपाली तिच्या आयुष्याची गोष्ट सांगून उदास झाली होती. परंतु इकडे रवीच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागले. तेव्हा रवी त्याचे अश्रू पुसत म्हणाला, रुपाली, आता मी तुला अजून जास्त दिवस असं लपून छपून जगू देणार नाही. रुपाली, आता नाही. तू असे लपून आयुष्य जगणार नाहीस. तुझी पण ओळख असेल, तुझे पण ध्येय असेल. मी तुझ्या आयुष्यातील अकथित अंतर कायमचे नष्ट करणार आहे. रुपाली, आत्ता मला जावे लागेल, परंतु मला वाटले तर मी तुला नक्की कॉल करेल. तुला पण माझी गरज लागली तर मला कॉल कर नक्की. परंतु रवी, एवढं घाईमध्ये कुठे जात आहेस? कजरीजवळ जात आहे मी रुपाली. आता कजरीच आपली मदत करू शकते. कजरी? परंतु कजरी दीदी कशी मदत करू शकतात? अच्छा रुपाली, काम झाल्यानंतर सर्व काही तुला समजावून सांगेन मी. रवी रुपालीच्या घरातून निघून जातो आणि कजरीजवळ पोहोचतो. कजरीला तो रुपालीची सर्व गोष्ट सांगतो. कजरी पण मदत करण्यासाठी तयार होते. कजरी विचारते, परंतु रवी, मी कशी तुझी मदत करू शकते? अरे कजरी, तुझ्याशिवाय हा रोल कोणीच चांगला करू शकत नाही. रवी, तुला काय म्हणायचं आहे? मला समजले नाही. मी तुला चांगलं समजावून सांगतो. हे बघ कजरी, तुला निखिलसोबत खोट्या प्रेमाचे नाटक करायचे आहे. निखिलला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा तू प्रयत्न कर. त्यानंतर मी सर्व काही सांभाळून घेईन. परंतु रवी, मी कजरी आहे, वैश्य आहे. कदाचित निखिलने मला ओळखले तर सर्व बनवलेला प्लॅन बिघडून जाईल. कजरी, तू मेकअप करून तुझ्या चेहऱ्याचा लुक चेंज करून घे. आणि तसे पण निखिल काही खूप सभ्य व्यक्ती नाही, जो तुझ्या फाशात अडकणार नाही. त्याच्यासोबत तू असे काही कर जेणेकरून त्याला तुझे वेड लागेल. तुला मिळवण्यासाठी तो काहीही करेल. तू त्याला जिथे पण बोलवशील तिथे तो धावत येईल. ठीक आहे रवी, मी पूर्ण प्रयत्न करेन निखिलला खोट्या प्रेमात फसवण्याचा. अच्छा, उद्या सकाळी आपण मुंबईला निघणार आहोत. तू पॅकिंग कर. कजरी रवीला विचारते, रुपालीला इथेच सोडून जायचं का? हो कजरी, आत्ता रुपाली इथेच राहणार.
योग्य वेळी आपण रुपालीला मुंबईला बोलावून घेऊया. रवी आणि कजरी दोघं पण दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जाण्यासाठी निघतात. रस्त्यात रवी रुपालीच्या मोबाईलवर कॉल करून तिला सर्व काही सांगतो. एक एक प्लॅनिंगबद्दल तिला समजावून सांगतो. मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर रवी आणि कजरी दोघं पण आपापल्या कामाला लागतात. कजरी नवीन स्टायलिश कपडे घालून निखिलच्या ऑफिसमध्ये जाते आणि निखिलला ती जॉबबद्दल विचारते, कारण कजरी थोडीशी शिकलेली होती. निखिल कजरीचा चेहरा आणि तिचे स्टायलिश कपडे पाहून तिच्यावर इम्प्रेस होतो आणि तो तिला त्याच्या ऑफिसमध्ये जॉब करण्यासाठी परवानगी देतो. हळूहळू कजरी निखिलला तिचं वेड लावते आणि काही दिवसात निखिल कजरीचे सर्व काही म्हणणे ऐकू लागतो. आता रवी त्याची ठराविक जागा कजरीला सांगतो आणि निखिलला तिथे बोलवायला सांगतो. कजरी पण निखिलला त्या जागेवर येण्यासाठी तयार करते. रवीच्या मनाप्रमाणे आत्तापर्यंत सर्व काही प्लॅन सुरळीत सुरू होता. रवी आता रुपालीला कॉल करून तिला मुंबईला बोलावून घेतो. ज्या जागेवर निखिलला त्याने बोलावले तिथे रवी आणि रुपालीने CCTV कॅमेरे बसवले आणि त्या कॅमेऱ्याला लाईव्ह टेलिकास्टसाठी तयार केले होते. रवी आणि रुपाली दोघं आपापसात बोलत असतात. फक्त आता निखिल येण्याची वाट बघायची आहे. ते आल्यानंतर आपण आपले काम करूया. अशा प्रकारे रवी आणि रुपाली कजरी आणि निखिल येण्याची वाट पाहत असतात. परंतु कजरी निखिलला घेऊन येतच नाही. रवी आणि रुपाली कजरी आणि निखिलची वाट पाहत असताना आता दुपार झाली. दुपारची संध्याकाळ झाली. संध्याकाळची रात्र झाली. परंतु ते दोघं येत नाहीत तेव्हा रवीला समजते कजरीसोबत नक्कीच काही ना काही चुकीचं झालं आहे. नाहीतर कजरी निखिलला घेऊन इकडे नक्कीच आली असती. 2 दिवसांनी रवीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो. तो व्हिडिओ कजरीचा व्हिडिओ असतो. रवी तो व्हिडिओ पाहून चकित होऊन म्हणतो, हे काय झालं? रुपाली रवीला काळजीत पडलेलं पाहून विचारते, काय झालं रवी? तू का काळजीत पडला आहेस? आणि असं का म्हणालास तू? हे काय झालं? रवी रुपालीला तो व्हिडिओ क्लिप दाखवतो. आता तर रुपाली पण काळजीत पडते. त्या व्हिडिओमध्ये निखिलने कजरीला दोरखंडाने बांधून ठेवले होते. तेव्हाच रवीच्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीचा कॉल येतो. रवी कॉल रिसीव करतो. फोनवरती दुसऱ्या बाजूने आवाज येतो, काय झालं रवी? धक्का बसला ना व्हिडिओ पाहून? काही समजले का? मी समजावून सांगू तुला? तुला काय वाटलं खेळ फक्त तुलाच खेळता येतात का? रवी, तू या खेळात अजून नवीन आहेस. मान्य आहे, रक्त सळसळत आहे तुझं. आत्ता तारुण्याचं रक्त अंगात सळसळत आहे. परंतु आयुष्य खूप बाकी आहे. त्यामुळे दिवस असे व्यर्थ जाऊ देऊ नकोस. रवी निखिलवर रागात ओरडतो, गप्प बस जल्लाद आहेस तू. मी तुझ्यासारखा नाही. तू खरंच पुरुष असशील तर ये मैदानात उतरून बघ. तेव्हा बघू कोण जिंकते, मी का तू? तेव्हा निखिल रवीला म्हणतो, ऐक रवी, मी तुझे प्रवचन ऐकायला कॉल केला नाही. मला समजले आहे रुपाली तुझ्याजवळ आहे. जर तुला कजरी जिवंत हवी असेल तर रुपालीला माझ्याकडे सोपव. मी तुला काही वेळाने कॉल करून ॲड्रेस कळवतो. तेव्हाच निखिल कॉल कट करतो. कॉल कट झाल्यानंतर रवी रागात ओरडत म्हणतो, मूर्ख निखिल, सर्वांपासून लपून छपून लोकांना वेड्यात काढत आहेस तू. फक्त एकदा तुझे सत्य सर्वांसमोर येऊ दे. त्यानंतर सर्व मिळून तुझ्या अवैध कामाचा बदला तुझ्याकडून घेतील आणि तेव्हा रुपालीला न्याय मिळेल. तेव्हा रुपाली रडत रवीला म्हणते, रवी, मी तुला सांगितले होते ना, निखिल खूप भयानक आहे. त्याने कजरी दिदीसोबत पण गैरवर्तन केले असणार. परंतु कजरी दिदीने निखिलचे काय बिघडवले होते, ज्यामुळे कजरी दिदीला याची शिक्षा मिळाली आणि त्याला जबाबदार फक्त मी आहे. रवी रुपालीला समजावत म्हणतो, रुपाली इकडे बघ, कजरीसोबत जे काही झालं त्याची जबाबदार तू नाहीस. प्लीज रुपाली, स्वतःला सांभाळ आणि हिंमत ठेव. खचून जाऊ नकोस. आपणच जिंकणार आहोत. कजरीने आपल्याला दिलेला आधार असा व्यर्थ जाणार नाही. रवी तर रुपालीला समजावत होता, परंतु रुपालीला समजत नाही काय करावं. ती देवाला प्रार्थना करते, देवा, आता तुम्हीच आम्हाला योग्य रस्ता दाखवा, कारण त्या दुष्ट निखिलचा संहार होऊ शकेल. काही वेळाने रवीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून पुन्हा कॉल येतो आणि कॉल डिस्कनेक्ट होईपर्यंत रवी त्याच्या विचारातून बाहेर येतो. परंतु अनोळखी नंबर पाहून रवीला वाटते निखिलने कॉल केला असेल. परत कॉल येतो. आता रवी कॉल रिसीव करतो. दुसऱ्या बाजूने आवाज येतो, हॅलो, तुम्ही रवी बोलत आहात का? मी जेनी, निखिलची पत्नी. कजरी माझ्यासोबत आहे. हे घ्या, बोला तिच्यासोबत.
हॅलो कजरी, तू कशी आहेस? कजरी रडत म्हणते, काही ठीक नाही रवी. प्लीज तू लवकरात लवकर इकडे ये. निखिल खूपच क्रूर व्यक्ती आहे. ते तर मला जेनी दीदीने त्या वैशालयापासून वाचवले आहे. त्या निखिलने मला त्या वैशालयात लपून ठेवले होते. देवाचे आभार आहेत, जेनी दीदीने निखिलला वैशालयातून बाहेर येताना पाहिले. त्यामुळे त्यांना निखिलवरती संशय आला. त्यामुळे त्यांनी वैशालयात येऊन पाहिलं. त्यावेळी त्यांना मी तिथे नवीन दिसले. तेव्हा मी रुपालीची सर्व गोष्ट जेनी दीदीला सांगितली. त्यानंतर जेनी दीदी आपली मदत करायला तयार झाली. हो कजरी, मी येतो आत्ता. आणि तुला काही होणार नाही कजरी. तू जेनी दीदीला फोन दे. हो रवी, बोल. जेनी दीदी, मी लवकरच येतो. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि कजरीची काळजी घ्या. हो रवी, मी तुला ॲड्रेस पाठवते. आम्ही दोघी एका ठिकाणी लपून बसलो आहोत. रवी, आत्ता मी फोन ठेवते. रवी रुपालीला म्हणतो, रुपाली, मला आत्ताच्या आत्ता निघावे लागेल कजरीला वाचवण्यासाठी. रुपाली रवीला म्हणते, रवी मला पण घेऊन चल तुझ्यासोबत. रवी म्हणतो, नाही रुपाली, तू इथेच राहा. तिकडे जीवाला धोका असू शकतो. परत निखिल कजरीजवळ आला तर राजवीरला तिकडे कोण सांभाळेल? राजवीरजवळ पण कोणीतरी असायला हवं. त्यामुळे तू राजवीरजवळच राहा. रुपाली रवीला रिक्वेस्ट करत म्हणते, प्लीज रवी, राजवीरला पण आपण सोबत घेऊन जाऊया. मी राजवीरला सांभाळेल. आम्ही दोघं सोबत आलो तर बरे होईल. रवी रुपालीला म्हणतो, नाही रुपाली, तू काय बोलत आहेस? राजवीर लहान मूल आहे. या सर्व गोष्टींपासून लांब ठेव राजला. जर राजला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. रुपाली, आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तू घरीच राहा आणि राजवीरची काळजी घे. मी आता निघतो. रवी गेल्यानंतर रुपाली पण तिच्या पाठीवर राजला तिच्या ओढणीने बांधते आणि गप्प रवीचा पाठलाग करते. रवी जेनी दीदीने सांगितलेल्या ॲड्रेसवरती पोहोचतो. त्यानंतर रवी जेनी दीदीला आवाज देऊ लागतो, जेनी दीदी, तुम्ही कुठे आहात? मी रवी, आलो आहे मी. तुम्ही कुठे आहात जेनी? तुम्ही समोर या. तेव्हा जोरजोरात टाळ्यांचा आवाज ऐकू येतो. आवाज ऐकून रवीचे लक्ष वरच्या बाजूस जाते. रवी वरच्या दिशेने पाहतो. रवी वरती बघून म्हणतो, तू? हो, मीच. मला पाहून तुला आनंद झाला नाही का? अरे, मी पण किती मूर्ख आहे. निखिल रवीला हसत म्हणाला, तू कजरीला घेण्यासाठी आला होतास ना? परंतु मला इथे पाहिलेस तू. परंतु कजरी खूप कमाल सुंदर आहे हा. रवीने त्याच्या रागावर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, निखिल, तुझ्या या घाणेरड्या तोंडातून तू कजरीचं नाव घेऊ नकोस. बस कर रवी. आणि निखिलमध्ये आणि रवीमध्ये वाद होतो. तेव्हाच रुपाली गप्प येऊन त्या दोघांचे एकमेकांना बोलताना पाहून हॉलमध्ये प्रवेश करते. रवी निखिलला म्हणतो, अरे तू पुरुष असशील तर ये खाली. वरती उभं राहून टाळ्या का वाजवत आहेस? तृतीयपंथी पण टाळ्या वाजवतात जेव्हा आनंदाचे आगमन होते. परंतु तुझ्यावर धिक्कार आहे. दुष्ट व्यक्तीच्या रूपात एक नरभक्षी आहेस तू. दानव आहेस तू. निखिल रवीचे बोलणे ऐकून रागात खाली येतो आणि रवीसोबत तो भांडण करू लागतो. त्या दोघांमध्ये वादविवाद सुरू असतात आणि वादासोबत मारामारी पण झाली. दोघं भांडण करत असतात तोपर्यंत रुपाली दबक्या पावलांनी पायऱ्या चढून वरती जाते. रुपाली कजरी आणि जेनी दीदीला सर्व खोल्यांमध्ये शोधत असते. तेव्हाच अचानक एक लहान खोलीतून आवाज येतो, रवी, आम्ही इकडे आहोत. रुपाली त्यांचा आवाज ऐकताच त्या खोलीच्या दिशेने जाते. तेव्हा दोरखंडाने हातपाय बांधलेल्या अवस्थेत तिला कजरी आणि जेनी दिसतात. रुपाली लवकर त्या दोघींचे हातपायला बांधलेले दोरखंड काढते. रुपाली कजरी आणि जेनीला विचारते, दीदी, तुम्ही बरे आहात ना? तेव्हा जेनी आणि कजरी एकत्रच म्हणतात, आम्ही ठीक आहोत. तेव्हा कजरी म्हणते, दीदी, आत्ता आम्हाला खाली हॉलमध्ये जावे लागेल. रवीला आमची गरज असेल. तेव्हा रुपाली म्हणते, आत्ता नाही दीदी, थांबा. सर्वांनी एकत्र जाणे योग्य नाही. एक एक करून आपण जाऊया. जेनी रुपालीला म्हणते, दीदी, तुमच्यासोबत राजवीर आहे ना? लहान मुलाला घेऊन तुम्ही कशा येणार? जर राजवीरला दुखापत झाली तर? रुपाली, तू एक काम कर, तू राजवीरसोबत वरतीच राहा. आम्ही दोघी खाली जातो आणि सर्व काही सांभाळून घेतो. रुपाली म्हणते, नाही दीदी, ही गोष्ट माझ्या आयुष्यासोबत जोडली गेली आहे. याचा शेवट पण मीच करणार. त्यामुळे दीदी, तुम्ही राजवीरला इथे सांभाळा. तसे पण हा आता झोपेला आला आहे, कारण मी येताना राजवीरला कप सिरप दिले होते. त्यामुळे राजवीर आता झोपी जाईल. जेनी राजला रुपालीच्या पाठीवरचं घेते
आणि त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते. रुपाली तिच्या मोबाईल फोनवरून पोलिसांना कॉल करते आणि तिचा मोबाईल फोन कजरीला देत म्हणते, कजरी दीदी, तुम्ही हा मोबाईल घ्या आणि व्हिडिओ बनवत राहा आणि व्हायरल पण करा. आता मी निखिलसमोर जात आहे. रुपाली निखिलसमोर जाते. तेव्हा रवी रुपालीकडे पाहून म्हणतो, रुपाली, तू इकडे का आलीस? मी तुला सांगितले होते इकडे येऊ नकोस. रुपाली रवीकडे पाहून म्हणते, हो रवी, परंतु ही गोष्ट माझ्यापासून सुरू झाली होती, त्यामुळे मीच या गोष्टीचा शेवट पण करणार. आज रुपालीची एक आगळी वेगळी गोष्ट संपूर्ण जगाला समजेल. आज सर्वांना माझे सत्य समजणार आहे. रुपाली एवढं बोलून जमिनीवर बसते आणि रडायला लागते. निखिल रुपालीला रडताना पाहून म्हणतो, मी तुला म्हणालो होतो ना, माझं म्हणणं तू ऐकून घे आणि आयुष्यभर तू माझ्या पैशांवर मजेत राहा. परंतु तू माझं एक ऐकलं नाहीस आणि माहीत नाही कशी इथून एकटी पळून गेलीस. परंतु काही हरकत नाही रुपा, आज पण तू तेवढीच सुंदर दिसतेस. आज पण मला तोच दिवस आठवतो आणि तो सेट पण आठवतो. तो पण काय दिवस होता. मी करोडो रुपयांचा एकटा मालक होतो. परंतु काही हरकत नाही रुपाली, आता तू परत आली आहेस, त्यामुळे परत ते दिवस येतील. रुपाली निखिलचे बोलणे ऐकून जमिनीवरची उठते आणि निखिलजवळ येऊन निखिलच्या दोन्ही गालांवर जोरात चापट मारते. तेव्हा निखिलचे दोन्ही गाल लाल झाले होते. कजरीने निखिलचा व्हिडिओ बनवला आणि तिने व्हायरल पण केला. कजरी आणि जेनी पण हॉलमध्ये निखिलजवळ येतात. कजरी निखिलला म्हणते, निखिल, आता तुझे आरामात बसून खाण्याचे दिवस गेले आहेत. आता तू तुरुंगात जाण्याची तयारी कर. तुरुंगात गेल्यानंतर निरपराध मुलीसोबत खेळायचे नाही, तर तिथे दगडाच्या जात्यावर दळण दळायचे. तेव्हा तुला तिथे बरे वाटेल. कजरीचे बोलणे ऐकून निखिल खिशातून बंदूक काढतो आणि रुपालीच्या डोक्यावर ट्रिगर ठेवून म्हणतो, तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. माझा रस्ता तुम्ही सोडा, नाहीतर मी रुपालीच्या डोक्यात गोळी झाडेल. रवी रुपालीकडे पाहतो आणि मनात विचार करतो, हे काय झालं? तेव्हाच कजरी जमिनीवर कोसळून पडते. कजरी जमिनीवर पडल्यानंतर जेनी पण जमिनीवर कोसळते आणि कजरीच्या शरीराला ती हलवत म्हणते, उठ कजरी. कजरी दीदी, काय झालं तुला? कजरी दीदी, माझे पती निखिलने तुझ्यासोबत काय केलं, ज्यामुळे तू अचानक खाली कोसळून पडली आहेस? जेनीचे बोलणे ऐकून निखिल जोरात रागात ओरडत म्हणतो, जेनी, मी काही केलं नाही हिच्यासोबत, फक्त हिला मी दोरखंडाने बांधले होते. अशा प्रकारे निखिलचे लक्ष विचलित होते. तेव्हाच जेनी निखिलजवळ जाते आणि त्याच्या पायांना जोरात धक्का देते. निखिल धक्का बसला तेव्हा जमिनीवर पडला आणि त्याच्या हातातून बंदूक जाऊन लांब पडते. रवी पळत जातो आणि जमिनीवर पडलेली बंदूक उचलतो आणि स्वतःजवळ ठेवतो. तेव्हा निखिल हसत जागेवर उठून उभा राहिला आणि त्याच्या कोटमधून त्याने अजून एक बंदूक बाहेर काढत तो म्हणतो, तुम्हाला सर्वांना काय वाटले? मला हरवाल तुम्ही? हे शक्य नाही. मरणार तुम्ही सर्वजण, मरणार आहात तुम्ही. सर्वात अगोदर मी जेनीला मारणार आहे. जर तिने मला धोका दिला नसता तर आज मी इथे नसतो. माझी अशी अवस्था नसती. एवढं बोलून निखिल जेनीवरती गोळी झाडतो. गोळी जेनीच्या छातीत लागते. जेनीजवळ रुपाली पळत पळत जाते. जेनी दीदी, जेनी दीदी, तुम्हाला काही होणार नाही, फक्त तुम्ही श्वास घेत राहा. जेनी चेहऱ्यावर निरागस हसू आणत म्हणते, नाही माझी प्रेमळ बहीण, कदाचित मला माझ्या कर्माचे फळ मिळाले आहे. सर्व काही माहीत असून मी निखिलला वाईट कामात मदत केली आणि निखिल प्रत्येक वेळी मुलींच्या आयुष्यासोबत खेळत राहिला. रुपाली, आता माझी जाण्याची वेळ झाली आहे. फक्त तू माझा मुलगा वेदांची काळजी घे. शक्य झाले तर त्याला तू आईचे प्रेम दे. एवढं बोलून जेनी या जगाचा निरोप घेते. रुपाली रागात निखिलजवळ जाते आणि म्हणते, तू सर्वात मोठा दानव आहेस. तू कोणाचाच होऊ शकत नाहीस. तू तुझ्या पत्नीला देखील सोडले नाहीस. आता तुझे अक्षम्य गुन्हे झाले आहेत. आता तुला कोणीही वाचू शकणार नाही. आता मीच तुझा काळ बनून तुझा संहार करणार आहे. निखिल रुपालीला म्हणतो, नाही नाही रुपाली, असे तू बोलू नकोस. मी फक्त तुझाच आहे. तुला मी मारणार नाही. हा रवी आहे, याच्यामुळे सर्व काही विस्कळीत झाले आहे. एवढं बोलून रवी निखिलकडे बंदुकीचा ट्रिगर धरतो आणि म्हणतो, आता तुझी बारी आहे मरायची. रुपाली निखिलच्या तोंडातून रवीला मारण्याचे ऐकून रागात चंडीचा अवतार धारण करते
आणि निखिलला ती मारायला सुरुवात करते. निखिलच्या हातातील बंदूक हिसकावून रुपाली त्याच्या छातीत सर्व गोळ्या झाडते. निखिल जागेवर प्राण सोडतो. हे सर्व दृश्य पाहून कजरी रवीच्या हातातील अगोदरची बंदूक घेते आणि निखिल जवळ जाते. परत ती सर्व गोळ्या निखिलच्या छातीत झाडते. कजरीला असं करताना पाहून रवी आणि रुपाली दोघंही चकित होतात. हॉलमधून वरती गॅलरीमध्ये राजवीर रडत असल्याचे पाहून रवी पळत राजवीरकडे पोहोचतो. त्याला उचलून घेतो आणि खाली हॉलमध्ये येतो. तोपर्यंत पोलीस तिथे आलेले असतात. मीडियावाले पण तिथे आलेले असतात. पोलीसवाले येताच त्यांना 2 मृतदेह तिथे दिसतात. एक निखिलचा आणि एक निखिलची पत्नी जेनीचा. कजरी आणि रुपालीच्या हातातून पोलीस बंदूक जप्त करून घेतात. तेव्हा मीडियावाल्यांना निखिलच्या घृणास्पद कामाचे सत्य त्या व्हिडिओमार्फत समजते. तरीही ते विचारतात, निखिलचा खून कोणी केला आहे? रुपाली आणि कजरी दोघीही एकत्र सोबतच म्हणतात, मला हातकडी घाला, मी मारले आहे निखिलला. पोलीस दोघींनाही हातकडी घालते आणि त्या हॉलबाहेर पोलीस घेऊन येतात. तेव्हाच हॉलबाहेर रोडवरती लोकांची गर्दी जमा होते. ते सर्व लोक रुपाली आणि कजरीच्या सपोर्टमध्ये म्हणतात, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीसोबत असेच व्हायला हवे. आम्ही पण त्या जागी असतो तर हेच केले असते. तुम्ही मला हातकडी घाला असं म्हणत सर्व पब्लिक पुढे येऊ लागली आणि हीच गोष्ट परत परत ती पब्लिक बोलू लागली, मला घाला हातकडी, मला घाला हातकडी. पब्लिकचा आक्रोश आणि सर्व सत्य माहीत झाल्यानंतर पोलीस रुपाली आणि कजरीला सोडून देतात. तेव्हा पोलीसवाले हसत हसत हातकडी काढून घेतात. पोलीस रुपालीला म्हणतात, आता रुपाली मुक्त जगायला शिक. आता तुला तुझ्या चेहऱ्याला लपविण्याची गरज नाही. आता तू मुक्त आहेस रुपाली. रुपाली पोलिसांचं बोलणं ऐकून तिचे हात आकाशाच्या दिशेने करत जोरजोरात हसायला लागली. रुपालीला हसताना पाहून तिथे जमा असलेली पब्लिक पण त्यांचे हात आकाशाच्या दिशेने करत हसू लागतात. रवीचा हरवलेला सन्मान आता त्याला परत मिळतो आणि सोबतच त्याला आदर सत्कार करून पोलीस सब इन्स्पेक्टरची नोकरी त्याची परत मिळते. रुपाली निखिलच्या घरी जाऊन त्याचा मुलगा वेदांतला घेऊन येते. आता सर्वांपासून दूर जाण्यासाठी रुपाली तयार होते. रवी रुपालीला वेदांत आणि राजवीर सोबत जाताना बघून विचारतो, रुपाली तू कुठे जात आहेस? रुपाली म्हणते, माझे नवीन आयुष्य चालू करण्यासाठी रवी. आता तू पण कजरीसोबत तुझे नवीन आयुष्य जगायला सुरुवात कर. रवी रुपालीला काहीच बोलू शकत नाही. तो त्याच्या कामात व्यस्त राहतो. कजरी रुपालीला जाताना पाहून म्हणते, रुपाली थांब, कुठे जात आहेस तू? जरा विचार कर, एकटी वेदांत आणि राजवीरला घेऊन कुठे राहणार आहेस? रुपाली म्हणते, परंतु कजरी दिदी, आता मला अजून मदत नको आहे. माझ्यामुळे तुम्ही दोघांनी खूप काही सहन केलं आहे. आता अजून नाही दिदी. आता तू आणि रवी सोबत राहा. तुमची दोघांची जोडी खूप छान दिसते. कजरी रुपालीला रागवत म्हणाली, बरं, तुला वाटेल ते तू बोलणार आहेस का? कधी मनाला प्रश्न विचारलायस का? कधी रवीला विचारलेस का त्याला काय वाटते? रुपाली, रवी तुझ्यावर प्रेम करतो. त्याला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे तू रवीला सोडून जाऊ नकोस प्लीज. कजरी रवी आणि रुपाली दोघांच्या हातांना एकमेकांच्या हातात देत म्हणते, असेच नेहमी तुम्ही दोघं सोबत राहा आणि आनंदात राहा. आता मी जात आहे. रुपाली कजरीला विचारते, परंतु आता तू कुठे जात आहेस? तुम्ही आमच्यासोबत पण राहू शकता. कजरी हसत म्हणाली, कुठे जात नाही, तुम्हाला सर्वांना सोडून. फक्त निखिलच्या करोडो रुपयांचा बिझनेस सांभाळायला जात आहे, जेणेकरून वेदांत आणि अनाथ मुलांच्या कामी येऊ शकेल तो पैसा. कजरीचे बोलणे ऐकून रुपाली आणि रवी दोघेही हसायला लागतात आणि रवी रुपालीला मिठी मारतो. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.